फिल्मफेअर मराठीच्या रेड कार्पेटवर मी आहे उत्सवी अँड वी हॅव दी अमेझिंग टॅलेंटेड वैशाली सामंत ऑन द कार्पेट. हाय. नमस्कार. वी हॅव अ गेट क्रॅशर अमित राज इज हिअर. हाय. हॅलो हॅलो. आय एम गुड. फिल्मफेअरला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. तुमच्या आयुष्यातल्या शेवटच्या 10 वर्षांविषयी काय सांगायला आवडेल? नॉमिनेशन आहे, मिळेल एकदा तरी ब्लॅक लेडी परत घेऊन जाऊया. एकदा मिळाली पण परत एकदा घेऊन जाऊया है ना. जोडीने नांदतील जरा चांगले. इव्हेंटमध्ये एकमेकांच्या व्यतिरिक्त कोणासोबत हँगआउट करणार आहात तुम्ही आज? बघूया आता कोण आहे. आदर्श शिंदे. आदर्श आदर्श. आम्ही दोघं आदर्श आज आपण त्याला टार्गेट करूया. मला आहे का तो बघूया. हां. सो वी विल टार्गेट समबडी. दॅट्स युजली वी डू. ओके. आणि शेवटचा प्रश्न, आतापर्यंत मिळालेली बेस्ट करिअर रिलेटेड ॲडवाईस? हिच्याकडूनच मिळाली आहे मला. काय? डोक्यात हवा चढवून घेऊ नकोस, जमिनीवर राहा, असं ती मला सतत सांगत असते. आणि ती माझी आमची एवढी खास मैत्रीण असल्यामुळे माझी आणि आदर्शची, ती आम्हाला सतत ते एक बाळकडू देत असते. आणि वैशाली ताई? मला आत्ता असं पटकन विचारल्यावर मला माझ्या गुरुजींचे शब्द आठवत आहे, जे ॲक्च्युली प्रत्येक रेकॉर्डिंगला जाताना मी असं ते रिवाईज करते की नुसता सा जरी लावला तरी तुमच्या सामध्ये तुमच्या आवाजात इतकी ओढ पाहिजे, ऐकणाऱ्यांनी स्वतःचं काम थांबून वळून बघितलं पाहिजे की कोण गात आहे. थँक्यू सो मच अँड हॅव अ लवली इव्हनिंग. थँक्यू सो मच.